श्रोते हो नमस्कार. आजचा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी आहे, कारण आज आपल्यासोबत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातले पहिले आयर्नमॅन प्रमोद भोगटे. गेल्याच महिन्यात गोव्यात झालेल्या गोवा आयर्नमॅन 70.3 या आव्हानात्मक अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवले त्यांनी. प्रमोद सर, आपलं आमच्या स्टुडिओमध्ये अगदी मनपूर्वक स्वागत. सर, गोवा आयर्नमॅन 70.3 या स्पर्धेत आपण जे यश मिळवलं आहे त्याबद्दल आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र आणि आमच्या श्रोत्यांतर्फे आपलं मनपूर्वक अभिनंदन. मला सांगा, ही स्पर्धा कशी असते, काय सांगाल या स्पर्धेविषयी? हाफ आयर्नमॅन गोवा ही स्पर्धा ट्रॅथलॉन प्रकार असून याच्यात 3 प्रकारचे खेळ समाविष्ट आहेत. यामध्ये पहिल्यांदा 1.9 म्हणजे जवळजवळ 2 किलोमीटर मिरामारच्या समुद्रात स्विमिंग करायचं असतं. स्विमिंग झाल्यावर ताबडतोब विश्रांती न घेता 90 किलोमीटर सायकलिंग करावं लागतं. सायकलिंगचा रूट असा आहे की मिरामार बीचवरनं चालू करून ओल्ड गोवा रूटला जाऊन वेरण्याच्या एअरपोर्ट फाट्यापर्यंत जाऊन मागे यायचं, असे 2 लूप असतात 45 किलोमीटरचे. अशा प्रकारे 90 किलोमीटर करावं लागतं आणि त्यानंतर 21 किलोमीटर रनिंग करावं लागतं. आणि यासाठी त्यांनी 8.5 तास हा वेळ दिलेला असतो. हा वेळ चुकवून चालत नाही. 8.5 तासापेक्षा 1 मिनिट जरी जास्त झालं, 8 तास 31 मिनिटं झाली, तर आपल्याला हा किताब मिळत नाही. आणि थोड्या थोड्या अंतरासाठी खूप लोकांचं सुद्धा ही स्पर्धा पूर्ण होत नाही. पण माझी ही स्पर्धा त्या दिलेल्या वेळेत पूर्ण झाली. प्रमोदजी, तुमची स्पर्धा 8 तास 30 मिनिटापेक्षा कमी वेळेत तुम्ही पूर्ण केली. आणि ती स्पर्धा जेव्हा पूर्ण झाली त्यावेळी नेमक्या तुमच्या भावना काय होत्या, काय वाटलं त्यावेळी? स्पर्धा पूर्ण झाली त्यावेळी खूप आनंदी होतो. मला रडू येत होतं. दोन मित्र माझ्याबरोबर आलेले, त्यांचा भरपूर सपोर्ट झाला आणि त्यांच्यामुळेच ही स्पर्धा पूर्ण झाली. तर त्यांना धरून मी थोडासा रडलो पण. आणि स्पर्धा माझी खूपच 8.5 तास वेळ दिलेला होता, तर 8 तास 25 मिनिटात वगैरे पूर्ण झाली. मला थोडंसं स्पर्धा चालू असताना पायाला दुखापत झाल्यामुळे स्पर्धा पूर्ण करणे खूपच कठीण होतं. 5 ते 6 मिनिटासाठी ही स्पर्धा माझ्या हातून निसटणार असती, पण माझ्या बरोबर आलेल्या माझ्या मित्रांनी मला सपोर्ट केल्यामुळे ही माझी स्पर्धा पूर्ण झाली आणि खूप आनंदी होतो. खरंच प्रमोद सर, तुमच्या आता या बोलण्यातून तुमचे ते भाव, तो प्रसंग आमच्या डोळ्यासमोर उभा राहतोय. नक्कीच ते खूप भावनिक क्षण तुमच्यासाठी होते, की जे काही तुम्ही त्या स्पर्धेसाठी मेहनत घेतली असेल, जे काही प्रयत्न केले असतील, त्याचं अगदी पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला यश मिळालं आणि ती स्पर्धा तुम्ही पूर्ण केली. आता तुम्ही म्हटलं की स्पर्धा पूर्ण करताना तुम्हाला बराच त्रास झाला वगैरे, तर त्याकडे आपण येऊच. पण मला सांगा, ही स्पर्धा आहे, अशी स्पर्धा असते, हे तुम्हाला कधी कळलं आणि कशा प्रकारे तुमची तयारी सुरू झाली त्यासाठी? ही स्पर्धा गोव्याला असते, तर माझ्याशी संबंधित, माझ्या व्यवसायाशी संबंधित एका कंपनीने या स्पर्धेला स्पॉन्सरशिप दिली होती. आणि त्या कंपनीचे डायरेक्टर त्या स्पर्धेच्या ओपनिंगसाठी आले होते. तर येताना ते मला कुडाळला व्हिजिट करून गेले. तर त्यांनी मला सांगितलं असं असं या स्पर्धेच्या ओपनिंगसाठी मी जात आहे. त्यावेळी या स्पर्धेविषयी मला समजलं. माझ्या काही कामामुळे ती स्पर्धा बघायला मिळाली नाही. पण नंतर मी युट्यूबवर, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर सर्च केलं. त्यानंतर मला स्पर्धेविषयी समजलं. माझ्या मित्रांकडूनही मला स्पर्धेविषयी समजलं आणि माझ्या मनात अशी इच्छा निर्माण झाली की ही स्पर्धा आपण करू शकतो काय. परंतु कोणाच्या तरी सल्ल्याशिवाय किंवा त्याच्या तयारीशिवाय या स्पर्धेत भाग घेणं हे खूप चुकीचं होतं. त्यामुळे तो माझा विषय तसाच पेंडिंग होता. मला सांगा, या स्पर्धेत काही म्हणजे गट वगैरे असतात का, वयोगटाचा वगैरे काही विषय असतो का? हा, या स्पर्धेत वयोगट असतात. त्याच्यानं 45 ते 50, 35 ते 45, 35 पेक्षा कमीचा वयोगट, असे वयोगट असतात. आणि प्रत्येक गटातून पहिल्या 3 नंबरसाठी बक्षीस असतं किंवा त्यांचा सत्कार केला जातो. गटाप्रमाणे टार्गेट वेगवेगळं असतं का? नाही, सगळ्या गटासाठी एकच टार्गेट असतं. वेळेचं नाही, सगळ्यासाठी एकच वेळ असते. वेळ सगळ्यांसाठी 8 तास 30 मिनिटं, 8.5 तास पर्यंत. हो. तुम्ही कुठल्या गटात सहभागी झाला होता? मी 45 ते 50 या वयोगटात सामील झालो होतो. माझं वय आता 49 वर्ष आहे. म्हणजे तुम्ही म्हटलंय की 1.9 किलोमीटर समुद्रात पोहायचं, त्याच्यानंतर 90 किलोमीटर लगेच सायकलिंग करायचं, ते पण गोव्याच्या उन्हात ऑक्टोबर हीटमध्ये.
आणि त्यानंतर 21 किलोमीटर रनिंग करायचं. हो. तर जवळजवळ 113 किलोमीटर ची हा पल्ला 8 तास 30 मिनिटात. 30 मिनिटात पूर्ण करायचा. म्हणजे अगदीच तुमच्या स्टॅमिनाची कसोटी लावणारी ही स्पर्धा असते. ती फक्त भारतापुरती असते की आंतरराष्ट्रीय दर्जा असतो याला, काय सांगाल? ही आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा असून हम्म. अनेक देशातील लोक यामध्ये सहभागी होतात, अनेक सेलिब्रिटी यामध्ये सहभागी अच्छा, होतात. हां. मिलिंद सोमन आहेत, यांनी 2-3 वेळा स्पर्धा पूर्ण केलेली आहे. बरं. काल आपल्या कर्नाटकचे एक खासदार तेजस्वी सूर्या यांनी सुद्धा भाग घेतला होता. अरे त्यांनी वा. पण ही स्पर्धा पूर्ण केली. आणि अनेक देशातील भरपूर तयारी केलेली माणसं या स्पर्धेमध्ये सहभागी होतात. साधारण किती देशातले स्पर्धक सहभागी झाले होते? अंदाजे 30 ते 31 देशातली लोक यामध्ये सहभागी होतात. अरे बापरे, हा. आणि जो पहिला आला होता त्याचं टायमिंग काय होतं? त्याचं टायमिंग 4-4.5 तासाच्या जवळपास होतो आणि तो माणूस कझाकिस्तानचा होता. हा, म्हणजे जवळजवळ निम्म्या वेळेत त्याने ती स्पर्धा पूर्ण केली. मला सांगा, ही पोहणे किंवा सायकलिंग किंवा धावणे तुम्ही सुरुवातीपासून हे सगळं करत होता का? नाही, मी एक रविवारची फन राईड म्हणून सायकलिंग करत होतो. हम्म. कुडाळला आमचे रावराणे डॉक्टर, बोबाटे सर, मदने सर, कांदळगावकर यांनी मिळून कुडाळला एक छोटासा सायकल क्लब स्थापन केला. बरं. तर त्यावेळी आमची तयारी होती, पहिल्या दिवशी आम्ही 5 ते 6 किलोमीटरच सायकलिंग करू शकलो होतो. सायकली पण आमच्याकडे जुन्या होत्या, रेंजर सायकल घेऊन आम्ही ते सायकलिंग करायला जायचो. एखाद्या चढाला आम्हाला चढता येत नसे, आम्ही चालत जायचो. चढाव संपल्यानंतर परत सायकल चालवायचो. आणि अशा प्रकारे तो कुडाळ सायकल क्लब स्थापन झाला आमचा. रावराणे सरांनी हे झाड लावलं म्हणायला हरकत नाही, त्यांनीच याला सगळ्याला सुरुवात केली आणि अशा प्रकारे सायकलची आमच्यात आवड निर्माण झाली. आणि मग हे पोहणे आणि धावणे हे कुठे त्याच्यामध्ये ऍड झालं? हे ह्याच्यात ऍड नव्हतं, पण मालवणला, देवगडला, वेंगुर्ल्याला मॅरेथॉन झाली. आता सायकल चालवतो तर असंच गंमत म्हणून आम्ही त्याच्यात पण भाग घेतला. पण त्यावेळी आमचं असं स्पीड वगैरे काय नव्हतं, फक्त सहभाग घेऊन पूर्ण करायचं इथपर्यंतच आमचा धावण्याचा विषय होता. तुम्ही पावशीचे आहात, कुडाळचे आहात, आणि कुडाळला काही समुद्र वगैरे नाही आहे, आणि ही स्पर्धा होते पोहण्याची, ती समुद्रात होते. मग तो विषय कसा काय सॉल्व्ह केलात तुम्ही? मी सॉल्व्ह केला म्हणजे जेव्हा हे करायचं ठरलं त्यावेळी मी एका अकॅडमीचा हेल्प घेतला. तर कोल्हापूरला एक अराता म्हणून अकॅडमी आहे, तर ती अशा ट्रॅथलॉन स्पर्धेचं ट्रेनिंग देतं. त्यांच्याकडे पूर्ण जगातील 500-600 लोक हे सगळं शिकत आहेत. अरे वा. आणि त्यांच्याकडनं झालं. त्याच्यानंतर त्यांनी मला माझ्या मोबाईलला ट्रेनिंग प्रोग्राम पाठवायला सुरू केले. तर मला आठवड्यातनं 2 दिवस स्विमिंग करायचं होतं. तर स्विमिंगची सुरुवात मी पहिल्यांदा वेंगुर्ल्याला जायचो, पण त्यांचा वेळ सुद्धा असा ऑड असल्यामुळे भरपूर उशीर व्हायचा घरी यायला. त्यानंतर आमचं ओरोसचं स्विमिंग पूल चालू झालं. मग मी ओरोसला सुरुवात केलं. तर तिथे प्रवीण सोलुकर म्हणून आहेत, त्यांनी मला स्विमिंगचं बेसिक ज्ञान दिलं. मला अगोदर पोहायला येत होतं, आमच्या घराच्या जवळ नदी आहे, एका बाजूला धरण आहे, पण हे पोहणं आहे आणि समुद्रात स्पर्धेसाठी पोहणं ह्याच्यात खूप फरक आहे. पूर्ण टेक्निक वेगळी आहे आणि त्या जुन्या पद्धतीवरून ह्या नवीन पद्धतीवर पोहायला शिकायला खूप वेळ जातो. आणि ह्याच्यात प्रवीण सोलुकरांनी खूप मदत केली माझी. आणि अशा प्रकारे मी ओरोसच्या स्विमिंग पूलवर पोहायला शिकलो. त्यानंतर पावशीला धरण आहे, तिकडे एक आमचे कुडाळ हायस्कूलला मला जे इकॉनॉमिक्स शिकवायचे ते विजय सावंत म्हणून सर आहेत, त्यांनी मला धरणात पण पोहताना बऱ्यापैकी मदत केली. आणि अशा प्रकारे नंतर मी स्पर्धेच्या अगोदर एक 5-6 दिवस 3-4 वेळा गोव्याला गेलो. तिथे एक इंद्रजित खाडीलकर म्हणून आहेत, त्यांनी मला मार्गदर्शन केलं आणि अशा प्रकारे त्यांनी समुद्रात पोहायला शिकवलं. सायकलिंग झालं, पोहणे झालं, आता धावायचं म्हणजे मॅरेथॉन स्पर्धा ज्या असतात, लांब पल्ल्याच्या ज्या स्पर्धा असतात, मग तिथे कसं काय, तिथे कधीपासून उतरायला सुरुवात केली होती? ही मी अकॅडमी जॉईन केल्यानंतर मला आठवड्यातनं 2 दिवस रनिंग करायचंच होतं. आपण ज्यावेळी प्रॅक्टिस करतो त्यावेळी कधीच त्यांनी मला कधीच असं जोरात धावायची प्रॅक्टिस करायला दिली नाही. रनिंग करायचं, जॉगिंग करायचं, अशा प्रकारे माझी तयारी चालू केली. कारण मला 5 ते 6-7-8 किलोमीटरच धावायला येत होतं. 8 किलोमीटर नंतर माझ्या पायात क्रॅम्प येत होते, अशी माझी सुरुवात होती. नंतर त्यांनी माझे बूट बदलले, मला धावायचं पाय कसं टाकायचं याचं टेक्निक शिकवलं आणि माझ्या धावण्याची तयारी झाली. मग त्यांच्याच सांगण्यावरून मी सातारा मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. तर माझं ते 21 किलोमीटरचं रनिंग 2 तास 24 मिनिटात पूर्ण झालं आणि मी
स्वतः पहिल्यांदाच 21 किलोमीटर धावलो होतो. मग त्यावेळी मला कॉन्फिडन्स आला की मी आता रनिंग करू शकतो. कारण सातारा मॅरेथॉन ही खूप टफ आहे आणि एका डोंगरावरच धावत जायचं असतं आणि नंतर येताना खाली उतरायचं असतं. ती व्यवस्थितरित्या पूर्ण झाल्यावर मला कॉन्फिडन्स आला की आता मी करू शकतो. आता हे नक्की आता ह्या स्पर्धेत आता आपल्याला उतरायचं आहे, मग त्यासाठी तयारी कधीपासून सुरू झाली? ही तयारी मी अंदाजे एक 9 ते 10 जानेवारीला आराता अकॅडमी जॉईन केली आणि तेव्हापासून माझी तयारी झाली चालू. पण तयारी माझी चालू झाल्यानंतर या 10 महिन्याच्या प्रवासात मला वाटतं मी चुकून खूपच काहीतरी अति काम आलं असेल तर 5 ते 6 वेळा माझ्या हातून चुकलं असेल. पण एवढ्या दिवसात मी त्याच्यापेक्षा जास्त सुट्टी घेतली नाही. रोजच्या रोज तयारी केलेली आहे. कसं असायचं रोजचा तुमचा दिनक्रम? दिनक्रम म्हणजे मला मंगळवारी स्विमिंग असायचं. प्रॅक्टिसच्या वेळी 1 ते 1.5 किलोमीटर स्विमिंग करायचं असायचं. त्यानंतर बुधवारी मला रन करायचं असायचं. गुरुवारी सायकलिंग करायची असायची. त्यानंतर परत शुक्रवारी स्विमिंग, शनिवारी रन आणि रविवारी मला लॉंग राईड करायची असायची. 60 ते 90 किलोमीटर पर्यंतचा पल्ला दर रविवारी गाठायचा असायचा. बरं, याच्यासाठी काय डाएट वगैरे काय ठरवून दिलं होतं का? कसं? माझे ते मला शिकवणारे सर आहेत पंकज रावलू आणि आशिष राहुल यांनी मला डाएट प्लॅन दिलेला होता. पहिले 2-3 महिने माझी थोडीशी डाएटला टंगळमंगळ झाली, पण त्यानंतर मी प्रॉपर डाएट चालू केला. त्यावेळी मी तळलेलं खायचं पूर्ण बंद केलं, गोड खायचं पूर्ण बंद केलं आणि तिखट खायचं बंद केलं. त्यावेळी माझं वजन होतं 90 किलो आणि माझ्यासाठी सगळ्यात मोठं चॅलेंज होतं की माझं 90 किलो वजन घेऊन ही स्पर्धा मी पूर्ण करू शकत नव्हतो. तर मला एक 5-6 महिन्यात वजन कमी करायचं होतं. पण ठरल्याप्रमाणे माझं ते टार्गेट पूर्ण झालं आणि 12 ते 13 किलो माझं वजन कमी झालं आणि त्यामुळे ही स्पर्धा करणे शक्य झालं. हे आहाराचं झालं, काय खाऊ नये याबद्दल सांगितलं, पण काय खाल्लं पाहिजे, कसं आपले मसल्स व्यवस्थित त्या राहिले पाहिजेत, आपलं स्टॅमिना कसा टिकवून धरला पाहिजे, याविषयी काय स्पेशल ट्रेनिंग वगैरे काय होतं का? त्यांनी मला डाएटमध्ये तसंच दिलेलं होतं. सकाळी मी मिक्स पिठाचं म्हणजे त्याच्यात चणे, मूग, ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ या सगळ्या मिक्स पिठाचं थालीपीठ सकाळी खायचो किंवा त्याची भाकरी बनवून खायचो. त्यावेळी मी मोड आलेले धान्य सुद्धा त्याबरोबर खायचो. कधीतरी चुकून अंडी पण त्याच्याबरोबर खायचो. त्यानंतर मध्ये काही असं तळलेलं वगैरे किंवा हॉटेलिंगचं खाणं पूर्ण बंद केलं. पूर्ण म्हणजे 100% बंद केलं. संयम खूप महत्वाचा होता. आणि वाटलीच भूक मधल्या वेळेत तर एखादं फळ खायचं. दुपारी सुद्धा तसंच असायचं. नाचण्याची भाकरी, भाजी आणि थोडासा भात. रात्रीच्या वेळी फक्त भाकरी आणि भाजी. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असतं स्टॅमिना. मग अशी आपण म्हटलं त्यामध्ये स्टॅमिना वाढवण्यासाठी काय, म्हणजे त्याच्यासाठी काय वेगळं काही तंत्र अवलंबलं का? स्टॅमिना वाढवण्यासाठी तुमची रोजची प्रॅक्टिस हेच स्टॅमिना वाढवण्याचं तंत्र आहे. माझी सुरुवात पण त्यांनी एक 4-5 किलोमीटर रनपासून चालू केलेली प्रॅक्टिसला. तर तो लास्ट मी 15-16 किलोमीटर पर्यंत रन करायचो. त्यांनी स्टेप बाय स्टेप माझा हार्ट रेट मॉनिटर केला आणि त्यानुसार माझं त्यांनी प्रॅक्टिसचं टार्गेट वाढवत गेलं. अशा प्रकारे माझा स्टॅमिना वाढला. ह्या स्पर्धांमध्ये कारण दमश्वासाची तुमची परीक्षा लागते, स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंग हे तिन्हीची प्रॅक्टिस किती वेळा झाली होती सलग? अशी प्रॅक्टिस कधी त्यांनी करून नाही घेतली माझ्याकडनं. पण एक 4 ते 5 वेळा सायकलिंग झाल्यानंतर रनिंग केलं होतं मी. आणि त्यावेळी काय अडचण व्हायची, सायकलिंग 70-80 किलोमीटर करायचं असेल तर मला ते सायकलिंग पूर्ण व्हायला 8:30 ते 9 वाजायचे आणि त्याच्यानंतर मला रन करायचं असायचं. आणि 9-9:30 वाजता मी रन चालू केलं की रस्त्यात बघणारी लोक पण असायची, काय चाललंय याचं, 8:30-9-10 वाजता हा रन करतोय रस्त्यावर. पण लोकांना काय सांगणार हा प्रश्न होता. पण अशा प्रकारे प्रॅक्टिस केली मी. आणि याच्या अगोदर कोल्हापूरला एक लोह पुरुष म्हणून इव्हेंट असतो. तर आता जो आयर्नमॅनचा इव्हेंट झाला त्याच्यापेक्षा अर्ध्या अंतराचा इव्हेंट होता, तो मी 3-4 महिने अगोदर पूर्ण केला होता. म्हणजे ह्या सलग गोष्टी तुम्ही स्पर्धे दिवशीच केल्यात, स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंग. त्याच्या अगोदर कोल्हापूरला अशीच स्पर्धा होती. कोल्हापूरला राजाराम तलावात स्विमिंग करायचं होतं. त्यानंतर सायकलिंग करायचं होतं 40 किलोमीटर आणि रनिंग करायचं होतं 10 किलोमीटर. यात तुम्हाला त्यातल्या त्यात सोपं काय वाटलं तिन्ही याच्यामध्ये?
त्यांनी याच्यामध्ये सोपं असं काहीच नाही आहे. तिन्ही गोष्टी वेळेचं खूप बंधन आहे. प्रत्येक मिनिटाचा सेकंदाचा हिशोब घालावा लागतो. की स्विमिंग झाल्यानंतर मी 10 मिनिटं रेस्ट घेणार असं नाही आहे. स्विमिंग केल्यानंतर सरळ धावत सायकलकडे यायचं आहे. तिथे जास्तीत जास्त आपण कपडे बूट चेंज करायला 1 ते 2च मिनिटं आपण घालू शकतो. त्याच्यापेक्षा जर जास्त वेळ घालवला तर स्पर्धा वेळेत पूर्ण होण्याचे चान्सेस कमी असतात. आणि त्यानंतर सायकलिंग करायचं असं. सायकलिंगच्या वेळी रस्ता काय सपाट आहे असं नाहीये. 5 ते 6 खूप मोठे चढाव असतात. त्याला पूर्ण कस लागतो. अशा वेळी पायात भरपूर वेदना होतात. दुपारचा कडक ऊन असतं आणि त्यावेळी सायकलिंग करणं पण खूप कठीण असतं. आणि 50-60 किलोमीटर सायकल करेपर्यंत काय वाटत नाही. 11-11:30 वाजलेले असतात. त्यानंतर 11 ते 12 या वेळेत शेवटचं 30 किलोमीटर करायचं असतं आणि मोठमोठे चढाव असतात. त्यावेळी खूप कस लागतो आणि ते ठरलेल्या वेळेत पूर्णच करायचं असतं तर आपल्याला रनिंगला टायमिंग शिल्लक राहतो. नाहीतर ते टाइम शिल्लक राहत नाही. त्यामुळे कुठे थांबलो, वाटेत 2 मिनिटं रेस्ट घेतली, हे केलं असं करून चालत नाही. हे सगळं नॉनस्टॉपच करायला लागतं. प्रमोद सर, आता आपण येऊयात त्या दिवशी जेव्हा स्पर्धा होती. त्या दिवशी आदल्या दिवसापासून आपण सुरुवात करूया. कसं वातावरण होतं, काय भावना होत्या तुमच्या मनाच्या आदल्या दिवशी आणि त्या स्पर्धेच्या दिवशी, काय सांगाल? स्पर्धेच्या आदल्या दिवशी आम्ही तिकडे हॉटेलवर राहिलेलो होतो. तर त्या दिवशी सगळे कोल्हापूरचे माझ्यासारखे शिकणारे 8 ते 10 जण माझ्या बरोबर होते. माझे सर माझ्या बरोबर होते. त्यामुळे तो दिवस असा व्यवस्थित चालला होता. पण त्या दिवशी मी खाताना म्हणजे माझा डाएट थोडासा चुकला. मी रोजच्या पेक्षा थोडंसं काहीतरी वेगळं खाल्लं. त्याचे थोडे परिणाम झाले आणि रात्री याचा परिणाम म्हणून मला रात्री व्यवस्थित झोप लागली नाही. व्यवस्थित म्हणजे झोपच लागली नाही. बरोबर. आणि त्यावेळी मला थोडा पित्ताचा त्रास झाला आणि सकाळी स्पर्धा पूर्ण करायची होती. समुद्रात पोहायचं होतं. 1 तास 10 मिनिटात माझं जर पोहणं पूर्ण नाही झालं असतं तर मला स्पर्धेच्या बाहेर जावं लागलं असतं. बरं. ते खूप मोठं टेन्शन होतं. किती वाजता सुरू झाली? सकाळी 7ला ही स्पर्धा चालू झाली. 8:10 आत मला ते 1.9 किलोमीटर पोहण्याचं टार्गेट होतं आणि या तिन्ही प्रकारात माझं स्विमिंग पूर्ण होईल किंवा नाही याची मला शाश्वती नव्हती. तर त्याचं सुद्धा भरपूर टेन्शन होतं. या टेन्शनमुळे किंवा आदल्या दिवशीच्या आहारामुळे रात्री झोप लागली नाही आणि त्यामुळे स्विमिंग करत असताना सुद्धा माझ्या पायात क्रॅम्प आले. हा, आणि तिथनच माझं दोन्ही पाय दुखायला चालू झाले. पण स्विमिंग माझं 53-54 मिनिटात पूर्ण झालं. अरे वा वा. ते मनाला कशी तुम्ही बूस्ट केलं, स्वतःला कसं बूस्ट केलं त्यावेळी? स्विमिंग आता असं अगोदर माझी अशी भावना होती की स्विमिंग झाला की विषय संपला, माझी स्पर्धा पूर्ण झाली. कारण सायकलिंग आणि रनिंग माझ्यासाठी हातातल्या गोष्टी होत्या आणि खूपच इझी होतं माझ्यासाठी. पण स्विमिंगलाच माझ्या पायात क्रॅम्प आले. स्विमिंगच्या समुद्रापासून माझी सायकल 600 मीटरवर होती. तिथपर्यंत मला जाताना सुद्धा माझ्या पायात वेदना होत होत्या. पाय उचलत नव्हते. पाय ओढत ओढत मी सायकल पर्यंत गेलो. सायकलवर मला पाय टाकून बसायची सुद्धा मुश्किल झालेली. तर अशा प्रसंगात मी सायकलिंग चालू केलं. पण सायकलिंग चालू झाल्यानंतर माझं पायातले क्रॅम्प कमी झाले. परंतु सायकल चालू असताना शेवटच्या 30 किलोमीटर मध्ये परत पायाचे दुखणे चालवलं. तुमच्या बरोबर तुमचे सहकारी होते, तुमचे मित्र होते, त्यांची किती मदत झाली? माझ्या बरोबर माझे 2 मित्र बरोबर होते, रुपेश तेली आणि शिवप्रसाद राणे. आणि गजानन कांदळगावकर आणि आमचे राहुल राणे हे कुडाळला राहून त्यांना मार्गदर्शन करत होते. म्हणजे ते ट्रॅक करत होते. माझा किती वेळ आहे, किती वेळेत मला काय, आणि त्यांना ते तसे सजेस्ट करत होते. आणि हे दोघे जण पूर्ण माझ्या आजूबाजूने चालले होते. त्या रूटवर यायला त्यांना परमिशन नव्हती, पण बाजूच्या रूटने चालून ते मला काहीतरी सूचना देत होते. माझ्या ज्यावेळी मोठ्या चढाला माझ्या पायात क्रॅम्प आले त्यावेळी मी स्पर्धा सोडण्याचा विचार केला. पण शक्यच नव्हतं की तो तेवढा पल्ला गाठून त्याच्यानंतर सायकलने गाठून त्याच्यानंतर 21 किलोमीटर रन करायचा आहे. तर त्यांनी मला काय तसं करायला दिलं नाही. ते म्हणाले चल काय होईल ते होईल, नाही झालं तरी चालेल पण तू जायचं आहे इथून. त्याच्यानंतर परत एकदा तसाच प्रसंग आला. त्यावेळी पण मी विचार केला पण त्यांनी तसं करू दिलं नाही.
मग सायकल ज्यावेळी मी ठेवून मला रन स्टार्ट करायचं होतं त्यावेळी सायकलवरनं उतरणं सुद्धा मला जमत नव्हतं. मी तिथेच असं स्टॉप झालो होतो. त्या गार्डने पण थोडी अशी मला मदत केली नाही उतरायला, कारण त्या स्पर्धेच्या नियमात कोणाची मदत घेता येत नाही. तर अशा परिस्थितीत मी कसं तरी सायकलवर उतरून जमेल त्या पद्धतीने म्हटलं आता रन करूया आणि ही स्पर्धा जमेल तेवढी तरी एक 5-10 किलोमीटर पूर्ण करून एक पूर्ण होते काय बघूया. वेळेत पूर्ण करणं हे माझ्यासाठी अशक्यच होतं. आणि माझं रनिंग 12 वाजता वगैरे चालू झालं. अच्छा. 2 तास 50 मिनिटं शिल्लक होती आणि त्यावेळेत मला 21 किलोमीटर रनिंग करायचं होतं. मी पाय उडत रनिंग करायला सुरू केलं. ज्यावेळी करत होता रनिंग 21 किलोमीटर त्यावेळी तुमची बेस्ट टायमिंग 2 तास 20 मिनिटाचं होतं. 20 मिनिटांनी. आता तुम्हाला 2 तास 25 मिनिटं फक्त शिल्लक होती. नाही, 2 तास 50 मिनिटं 50 मिनिटं शिल्लक होती. पण त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. मी 6 इंच सुद्धा पाय पुढे टाकण्याची माझी ताकद नव्हती. एवढ्या माझ्या पायात वेदना होत्या. मी दमलो नव्हतो, मला श्वास लागला नव्हता, कारण माझी तेवढी तयारी झाली होती. फक्त माझ्या पायाचं दुखण्यामुळे मला ती स्पर्धा पूर्ण करणं अशक्य होतं. पण त्या परिस्थितीत रनिंग चालू केलं. काय विचार आले म्हणजे जानेवारी पासून जी मेहनत, रात्रीचं परत तो पित्ताचा त्रास आणि पाय दुखतायत, काय आठवलं नेमकं त्यावेळी? सगळं आठवलं आणि कुडाळात कसं जायचं आणि काय म्हणून कुडाळात लोकांना तोंड दाखवायचं. आणि एवढं खर्च सुद्धा या स्पर्धेसाठी खूप असतो. बरोबर. आणि खर्चाचा विषय बाजूला राहू दे, तरी पण एवढी जी 1 वर्ष मेहनत घेतली ती सगळी वाया जाणार असती. आणि खूप बऱ्याच लोकांचं फर्स्ट अटेम्प्ट मध्ये हे पूर्ण होत नाही. माझं पण तसंच होणार असतं. खूप नाराज झालेलो, डोळ्यातनं पण दुःख येत होती. अशा वेळी त्या दोघांनी बरोबर राहून माझा रनिंग करताना जो रोड होता त्याला पॅरलल रोड होता, त्या रोडने ते दोघे जण रन करत होते माझ्या बरोबर. म्हणजे जमेल, चान्स मिळेल त्या ठिकाणी आणि मला सपोर्ट करत होते. तर त्या दोघांनी मला चालू ठेवलं म्हणून मी रनिंग चालू केलं. मध्ये एकदा एक 14-15 किलोमीटर झाल्यानंतर मला थोडं रिलॅक्स वाटलं. त्यावेळी माझं स्पीड वाढलं रनिंगचं. 2-3 किलोमीटर जोरात रन झालं आणि शेवटचे 3-3.5 किलोमीटर शिल्लक राहिलेलं. आणि त्यावेळी असं वाटत होतं की 5 ते 6 मिनिटासाठी माझी स्पर्धा चुकणार आहे. तर त्यावेळी मी आता असं ठरवलं की काय होईल ते होईल, पाय तुटले तरी चालतील. आणि मी खूप फास्ट रन केलं आणि शेवटच्या 3.5 किलोमीटर मध्ये खूप फास्ट रन झाल्यामुळे 3 ते 4 मिनिटं वेळेच्या अगोदर माझा इव्हेंट पूर्ण झाला. साधारण 8 तास 26 मिनिटापर्यंत तुम्ही पूर्ण केलं. अरे वा वा वा, छान छान. मी तुमचा व्हिडिओ पण बघितला तो. तुम्ही शेवटी फिनिश लाईन क्रॉस करताय त्यावेळेचा, म्हणजे खरंच खूप कौतुक आहे तुमचं. कारण तुम्ही जवळजवळ 50शीत एवढं सगळं, कारण जसं आपलं वय वाढत जातं तशी आपली शारीरिक क्षमता कमी होत जाते, पण तुम्ही त्यावर मात करत हे सगळं 113 किलोमीटर रनिंग असेल, सायकलिंग असेल किंवा स्विमिंग असेल ते तुम्ही पूर्ण केलं. खरंच ह्या गोष्टी करत असताना तुमच्या कुटुंबाचा किंवा मित्रांचा किती सहभाग, पाठिंबा तुम्हाला होता? ही कुठचीही गोष्ट करताना माझ्यासाठी हा इव्हेंट वैयक्तिक असला, एकट्याने करायचा, तर माझ्यासाठी तसं नव्हतं. माझ्यासाठी हा टीम वर्कच होतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठलीही गोष्ट डाएट करायचा आहे तर एकटा माणूस कधीच डाएट करू शकत नाही. रोज काय थालीपीठ बनवायचं आहे किंवा दुपारचं जेवण वेगळं करायचं आहे, रात्रीचं जेवण सगळ्यांपेक्षा वेगळं करायचं. अशा वेळी माझ्या मिसेसने मला खूप म्हणजे विचारांच्या पलीकडे सहकार्य केलं. माझ्या मुलांनी मला सपोर्ट केला. माझ्या वडिलांचं वय आता 83-84 वर्ष आहे. त्यांनी सुद्धा धंद्यावर थोडं जास्त लक्ष देऊन मला प्रॅक्टिससाठी वेळ दिला. तर त्यांच्यामुळे, तसंच आता कुडाळ सायकल क्लब पूर्णपणे माझ्या पाठीशी होता. मला आलेले सगळे टेक्निकल इश्यू माझा मित्र राहुल राणे याने क्लिअर केले. गजानन कांदळगावकरांचा तो पूर्ण वेळ सपोर्टच होता माझ्या पाठी. रुपेश तेली आणि शिवप्रसाद राणे या 2 मित्रांनी स्पर्धे दिवशी मला खूप सहकार्य केलं. रुपेश तेली याने, तो एक चांगला सायकलिस्ट आहे मोठा, मग त्याची काय आयुध होती ती सगळी मला दिली त्या दिवशी. अनेक वस्तू ज्या काय आवश्यक होत्या त्या सगळ्या त्यांनी दिल्या आणि खूप सपोर्ट केला. हे टीम वर्कच आहे. माझं एकट्याचं समजत नाही मी यश आहे. नक्कीच माझ्या टीमचं यश आहे. नक्कीच. म्हणजे विशेष करून शिवप्रसाद आणि रुपेश
यांनी जर तुम्हाला त्यावेळी बूस्ट केलं नसतं तर कदाचित तुमची ही स्पर्धा पूर्ण तुम्ही करू शकला नसता, तसं तुम्ही म्हणताय. म्हणजे त्यांचा सुद्धा सपोर्ट खूप महत्त्वाचा अंतिम क्षणी होताच तुमच्यासाठी. मला सांगा की पुढच्या काळात तुमचं ध्येय काय आहे आता? पुढच्या काळात ध्येय माझे आरोग्य चांगलं राहावं या हेतूने मी हे सगळं चालू ठेवणार आहे. मला ही स्पर्धा पुढच्या वेळी आता लागला त्याच्यापेक्षा खूप कमी वेळेत पूर्ण करायची आहे असं तर टार्गेट ठेवलं आहे. आणि शक्य झालं तर पुढे काहीतरी ट्राय करायचं आहे याच्या पुढच्या स्पर्धेसाठी. परदेशात वगैरे जाऊन प्रयत्न करण्याची इच्छा आहे का? इच्छा आहे, पण आधी तयारी कितपर्यंत होते बरोबर. याचा अंदाज घेऊन त्यानंतरच त्याविषयी निर्णय घ्यायचा विचार आहे. नक्कीच. आपल्याकडे अनेक तरुण मुलं आहेत, ती बहुतेक वेळेला आपल्याला मोबाईलमध्ये दिसतात. आजकाल ग्राउंडवर मुलं दिसण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. तर अशा मुलांसाठी तुम्ही काय सांगाल? कारण तुम्ही त्यांच्यासाठी एक आता आयडॉल बनलेला आहात, की तुम्ही या वयात हे करू शकताय, रनिंग, स्विमिंग, सायकलिंग अशा सलग हे क्रीडा प्रकार करू शकताय. तर अशा मुलांसाठी तुम्ही काय संदेश द्याल? मुलांसाठी म्हणजे आता जर आपण सकाळी उठून कोल्हापूरला गेलो तर कोल्हापूरला राधानगरीच्या रस्त्याने गेलो तर सकाळी उठल्यावर कितीतरी मुलं धावताना दिसतात. मग त्यांना सैन्यात भरती व्हायचं असतं किंवा दुसरं कुठच्या तरी खेळात सहभागी घ्यायचं असतं, म्हणून ती मुलं धावत असतात. आपल्याकडे याच्याविषयीचा अवेअरनेस अजिबात नाहीये. तरी आमच्या एक कुडाळ सायकल क्लब, सावंतवाडी सायकल क्लब, त्याच्यानंतर बापू परब, सुकळवाड त्यांचा सायकल क्लब, कट्ट्याचा सायकल क्लब, देवगड, कणकवली असं थोडं ग्रुपने थोडी मुलं सायकलिंग तरी करतायत. हां, नक्कीच. म्हणजे अशा प्रकारे हे सायकल क्लब्स वगैरे आहेत, त्यातून मुलांमध्ये क्रीडाविषयक अवेअरनेस येतो, ही नक्कीच चांगली गोष्ट आहे. प्रमोदजी, खरंच तुमचा हा जो प्रवास आहे आयर्नमॅन होण्याचा आणि सिंधुदुर्गचे पहिले आयर्नमॅन तुम्ही ठरलेला आहात, तो खरंच सगळ्यांसाठी प्रेरणादायक आहेत. मुलाखतीच्या अंतिम टप्प्यावर आणखी काही तुम्हाला काय सांगायचं आहे का? प्रत्येकाने स्वतःचं आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी रोज सकाळी आपल्या आयुष्यातील 1 तास व्यायामासाठी द्यावा. ज्यांना जे शक्य असेल त्यांनी ते करावं. कोणी व्यायामशाळेत जावं, योगा करावा, सायकलिंग करावं, रनिंग करावं. आणि कोणाला काय या संदर्भात माझी मदत लागत असेल तर मी नक्की मला जी काय तुटपुंजी माहिती आहे ती मी त्यांच्यापर्यंत देऊन त्यांना पाहिजे तशी मदत करू शकतो. पण आपल्या सुदृढ आरोग्यासाठी प्रत्येकाने दिवसातला 1 तास तरी यासाठी द्यावा अशी माझी इच्छा आहे. नक्कीच. प्रमोदजी, आपल्या जिद्दीची, मेहनतीची आणि शिस्तबद्ध जीवनशैलीची ही अत्यंत प्रेरणादायी अशी कहाणी आपण सगळ्यांनी ऐकलीत. आपल्यासारख्या खेळाडूंच्या यशामुळे ग्रामीण भागातल्या मुलामुलींमध्ये नवं स्वप्न जागतं आणि मनात जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे पुन्हा एकदा आपल्यामुळे सिद्ध होतं. प्रमोदजी, आज आपण आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात, आपला हा आयर्नमॅन होण्याचा प्रवास आमच्याशी शेअर केलात, आपल्या आठवणी शेअर केलात, त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे आपले अगदी मनःपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.